रावसाहेब दानवेंचं कुणीतरी निवडणुकीला उभं राहणार ना तेव्हा कचका दाखवतो असं जरांगेंनी म्हटलंय. रावसाहेब दानवेंनी मार्चमधील प्रकरणावरून माझ्यावर आत्ता केस केली आहे असाही आरोप मनोज जरांगेंनी केला आहे. या रावसाहेब दानवेंवर केस केली तुम्ही? मी दादा म्हणत होतो त्याला आता बोलतो या रावसाहेब दानवेला. मी त्याला दादा म्हणतो, हमेशा आदर करतो. पण त्यांनी त्या PSI म्हणला जाऊन आमच्या कार्यकर्त्याजवळ SP ते रावसाहेब दानवेन करायला लागलो. कवाची मार्च मध्ये कवा आम्ही कार्यक्रम घेतला होता तवाची केस माझ्यावर आत्ता करायला लागली. तू काय करशील? केस करीन मग जेलला जायला देत नाही. हा जाऊ दे. तो कोणतरी उभा राहील ना आता तू उभा राहील ना कोणतरी, तो उभा राहील ना. मग दाखवतो कचका त्याला. आता कर उभा तू. मला तुरुंगात टाकलं तर भाजपची नागपूरची जागाही येणार नाही असं मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना इशारा दिलाय. माझ्या नादाला लागू नको, मी तुझा शत्रू नाही असंही जरांगेंनी म्हटलंय. पुढे साफ करून टाकीन निवडणुकीत. अख्खे ग्रामपंचायत सदस्य तुला कावाच होऊन द्यायचो नाही. हा माया तारा लागू नको, तू काय माझा दुश्मन नाही. काय होईल ते की सिनेमाला चल जाऊ दे. जेलला काढला आम्ही इथं बसायचं तिथं बसू. माघारी आल्यावर आणि मला जेलला टाकल्यावर तुला वाटतो तो भाजपची सीट आहे राज्यातले, मग तर एक येत नसतं, मग नागपूरचं पडत असतं. संजीवनी डोंगर उठून आणताना हनुमंतरायाने खालून हात घातला तर ते पुरत उठून आणलं. मराठ्याने जर जेल खालून घोडातून हात घालून नाही उठलं, पुन्हा अंतरवली टाकलं. तिथून पुढं दार उघडायला रावसाहेब दानवेला आणि त्यालाच उभा करणार. मग आम्ही पुन्हा पुढं उघडायला देवेंद्र फडणवीसला.